नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र शासन सा समाज कल्याण विभाग पुणे यांच्या अंतर्गत विविध पदे जी आहेत, जे समाज कल्याण निरीक्षक, त्याचबरोबर गृहपाल अधीक्षक महिला आणि पुरुष या अंतर्गत 210 पदांसाठीची जी जाहिरात देण्यात आलेली आहे. यासाठीचा जो एक्झाम पॅटर्न आहे, या एक्झाम पॅटर्ननुसार 200 गुणांची 100 जे प्रश्न असणार आहेत, या 100 प्रश्नांची एकूण 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. तर यामध्ये सेक्शन पाहू शकता, मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे 4 विषय असणार आहेत. या परीक्षेअंतर्गत जी अर्ज करण्याची शेवटची तारीख आजची आहे 30 नोव्हेंबर 2024 आणि यानंतर लवकरच परीक्षेची तारीख जी आहे ती कळवली जाईल. तो जो एक्झाम पॅटर्न आहे 4ही सेक्शनसाठीचा, तो TCS कंपनीद्वारे ही भरती परीक्षा घेण्यात येणार असून या भरती परीक्षेची तयारी करताना मागील वर्षीचे आलेले प्रश्न, त्याचबरोबर जे येण्याचे संभावित प्रश्न आहेत, TCS पॅटर्ननुसार जे संभावित प्रश्न विचारले जातात, TCSचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न पद्धतीचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत विचारण्यात येणारे मागील वर्षाचे, त्याचबरोबर येण्याची संभावना असणारे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, सामान्य ज्ञान या विषयावर आधारित हे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. पहिला प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणते शास्त्रीय नृत्य पूर्वी सदीरट्टम या नावाने ओळखले जात असे? म्हणजे असं शास्त्रीय नृत्य आहे, याचं यापूर्वीचं नाव होतं सदीरट्टम. तर सध्याचं नाव काय आहे पाहू शकता. भारतातील खालीलपैकी कोणते शास्त्रीय नृत्य पूर्वी सदीरट्टम या नावाने ओळखले जात असे? 4 पर्याय आहेत यासाठीचे. मणिपुरी आहे, कथकली, कुचिपुडी आहे आणि भरतनाट्यम. तर बरोबर उत्तर पाहू शकता भरतनाट्यम. याचं पूर्वीचं जे नाव होतं यासाठी सदीरट्टम असं नाव होतं, तर हे वापरलं जायचं. आता त्यासाठीच भरतनाट्यम म्हणजेच पर्याय क्रमांक ड उत्तर बरोबर आहे. भरतनाट्यम हे जे नाव आहे या नावाने ओळखलं जातं. दुसरा प्रश्न, 6 जुलै 1977 रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुत्तो यांचे सरकार खालीलपैकी कोणत्या लष्कर प्रमुखाने ताब्यात घेतले? जो पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आहेत यांनी ताब्यात घेतलं होतं 6 जुलै 1977 रोजी. तर यासाठीचं नाव काय आहे पाहू शकता. 4 पर्याय आहेत यासाठीचे. आगा मोहम्मद याह्या खान आहे, टिक्का खान, त्याचबरोबर सी आहे मोहम्मद जियाउल हक आणि ड आहे पर्याय डी आसिफ नवाज जंजुआ. तर बरोबर उत्तर पाहू शकता मोहम्मद जियाउल हक यांनी 6 जुलै 1977 रोजी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुत्तो यांचे सरकार या लष्कर प्रमुखांनी ताब्यात घेतले होते. पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. 1906 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली? समाजसुधारकांनी 1906 मध्ये जे डिप्रेस्ड क्लासेस मिशन आहे याची स्थापना करण्यात आली होती. इतिहासावर आधारित प्रश्न आहे. पाहू शकता 4 पर्याय. बेहरामजी मलबारी, RD कर्वे, विठ्ठलरामजी शिंदे, आचार्य विनोबा भावे. तर बरोबर उत्तर पाहू शकता पर्याय क्रमांक ब आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906 मध्ये समाजसुधारकांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची जी स्थापना आहे ती केली होती. डिप्रेस्ड क्लासेस मिशन हे जे आहे याची स्थापना विठ्ठलरामजी शिंदे यांनी 1906 मध्ये केली होती. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. भारतीय ॲथलीट आणि भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाची माजी कर्णधार निर्मल सैनी यांचा पुत्र असलेला मिल्खा सिंग यांनी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मिल्खा सिंग जे आहेत ॲथलीट आहेत, ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असा प्रश्न आहे. पाहू शकता 4 पर्याय आहेत. गोल्फ आहे, हॉकी, फुटबॉल आहे आणि क्रिकेट. तर गोल्फ या खेळाशी यामध्ये संबंधित आहेत. यामध्ये पाहू शकता मिल्खा सिंग यांच्यामध्ये भारतीय ॲथलीट आणि भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाचे माजी कर्णधार निर्मल सैनी यांचा पुत्र असलेल्या मिल्खा सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर गोल्फ या खेळाशी संबंधित आहेत. बरोबर उत्तर पाहू शकता गोल्फ
या खेळाशी ते संबंधित आहेत. यानुसार उत्तर देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय आणीबाणी अनुच्छेद 359 दरम्यान मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार निलंबित करू शकतात? म्हणजे कोणाला हा अधिकार देण्यात आलेला आहे? राष्ट्रीय आणीबाणी अनुच्छेद 359 दरम्यान मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार निलंबित केला जाऊ शकतो. यासाठीचा अधिकार कुणाला देण्यात आलेला आहे? 4 पर्याय आहेत, पाहू शकता. राष्ट्रपती आहे, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि संसद. तर बरोबर उत्तर आहे यासाठी राष्ट्रपती. राष्ट्रपती यांना मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार असतो. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. 6वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता प्राणी, सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न, विज्ञान सेक्शनमधून पाहू शकता. खालीलपैकी कोणता प्राणी फायलम आर्थ्रोपोडाशी संबंधित नाही? आर्थ्रोपोडा जे आहे, फायलम आर्थ्रोपोडा याच्याशी संबंधित नाही. 4 पर्याय आहेत यामध्ये. डास आहे, जळू आहे, मिलिपिड्स आणि घरातील माशी. तर याचं बरोबर उत्तर आहे जळू. हा जो प्राणी आहे आर्थोपेडी आहे, फायलम आर्थोपेडी याच्याशी संबंधित नाही आहे. 7वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी कर्नाटकातील शास्त्रीय गायिका एम सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले? भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता एम सुब्बलक्ष्मी यांना कोणत्या साली देण्यात आलेला होता? पाहू शकता. बरोबर उत्तर आहे 1998 साली हा भारतरत्न पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8 आहे. मसरूर मंदिरे किंवा खडकातून कोरलेली मंदिरे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? खडकातून कोरलेली जी मंदिरे असतात त्यांना मसरूर मंदिरे म्हटलं जातं. तर ही मंदिर जी आहेत खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? 4 पर्याय आहेत यामध्ये. उत्तराखंड आहे, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि मध्य प्रदेश. तर पाहू शकता मसरूर मंदिरे म्हणजेच खडकातून कोरलेली मंदिरे ही जी आहेत हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहेत. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे, हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 9. जाती व्यवस्थेच्या गांधीवादी संकल्पनेवर खालीलपैकी कोणी टीका केली? ही जाती व्यवस्थेच्या गांधीवादी संकल्पनेवर आधारित जी आहे खालीलपैकी कुणाकडून टीका करण्यात आलेली होती? इतिहासावर आधारित प्रश्न आहे. तर पाहू शकता यासाठी सुद्धा 4 पर्याय. सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिन्ना. तर बरोबर उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून जे आहे जाती व्यवस्थेच्या गांधीवादी संकल्पनेवर जी आहे टीका करण्यात आली होती, टीका केली होती. यानुसार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 10वा प्रश्न पाहूयात. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद भारतीय वित्त आयोगाशी संबंधित आहे? तर भारतीय जी राज्यघटना आहे यामधील कोणता अनुच्छेद भारतीय वित्त आयोगाशी संबंधित आहे? पाहू शकता 4 अनुच्छेद आहेत. अनुच्छेद 279, 280, 275 आणि 276. तर 280 हा जो अनुच्छेद आहे राज्यघटनेमधील हा भारतीय वित्त आयोगाशी संबंधित आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत समाज कल्याण विभाग भरती परीक्षेमध्ये येऊ शकतात. विविध सेक्शनमध्ये सामान्य ज्ञानवर आधारित प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात. समाज कल्याण विभाग भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी मॉक टेस्ट, सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणे, सोडवणे आवश्यक आहे. यासाठीच आम्ही फ्री मॉक टेस्ट तयार केली आहे जी तुम्हाला खऱ्या पेपरसारखी तयारी करायला मदत करेल. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. क्लिक करून तुम्ही आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. यामध्ये फ्रीमध्ये ज्या सराव टेस्ट आहेत, सराव प्रश्नपत्रिका समाज कल्याण विभागाची देण्यात आलेली आहे. याची प्रश्नपत्रिका सोडवून तुम्ही तुमची तयारी आजमवू शकता. त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करू शकता. लेटेस्ट TCS पॅटर्नवर आधारित ही प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेली आहे.
लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही जी सराव प्रश्नपत्रिका आहे सोडवू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11 आहे. एप्रिल 2023 मध्ये म मध्य प्रदेश राज्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या स्थानकाहून सुरू झाली? एप्रिल 2023 मध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली होती. कोणत्या राज्यामधून सुरू करण्यात आली? 4 पर्याय. जबलपूर आहे, भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर. तर पाहू शकता भोपाळ हे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि भोपाळ येथून पहिली वंदे भारत एक्सप्रेस या स्थानकावरून भोपाळ येथील स्थानकावरून सुरू करण्यात आली होती. 12वा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे? तर भारतीय जी राज्यघटना आहे या भारतीय राज्यघटनेमध्ये एक अनुच्छेद आहे तो शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे. कोणता आहे पाहू शकता. 4 पर्याय आहेत यासाठीचे. अनुच्छेद 23A, अनुच्छेद 22A, अनुच्छेद 21A, अनुच्छेद 20A. तर पाहू शकता बरोबर उत्तर आहे बी पर्याय जो आहे अनुच्छेद 21A. हा जो अनुच्छेद आहे भारतीय राज्यघटनेतील जो अनुच्छेद आहे 21A हा शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न 13वा प्रश्न. राज्य जनमाहिती अधिकारी विहित तरतुदीनुसार नागरिकांना माहिती देण्यात अपयशी ठरल्यास त्याला राज्य माहिती आयोगाद्वारे किती दंड आकारला जाऊ शकतो? तो दंड लावला जातो राज्य माहिती आयोगाद्वारे. तो किती असतो? पाहू शकता 4 पर्याय आहेत. हा इन्फॉर्मेशन ॲक्ट माहितीच्या अधिकार आधारित प्रश्न आहे. यामध्ये पर्याय ए आहे दररोज 1000 रुपये, दररोज 500 रुपये, दररोज 750 रुपये आणि दररोज 250 रुपये. तर राज्य जनमाहिती अधिकारी म्हणजेच माहितीचा अधिकारी आहे. या विहित तरतुदीनुसार नागरिकांना माहिती देण्यात अपयशी ठरल्यास त्यांना दररोज 250 रुपये याप्रमाणे दंड आकारला जाऊ शकतो. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत हा जो आहे तो दंड जो आहे तो आकारला जातो. 14वा प्रश्न आहे. हिमालयातील कोणती पर्वतरांग बारामाही बर्फाच्छादित आणि प्रमुख शिखरांसाठी ओळखली जाते? तर हिमालयामध्ये ज्या पर्वतरांगा आहेत जी बारामाही बर्फाच्छादित असते तिचं नाव काय आहे? पाहू शकता 4 पर्याय आहेत. बृहत हिमालय आहे, पार हिमालय, लघु हिमालय पर्वतरांग आणि शिवलिक. तर यामधील बृहत हिमालय ही पर्वतरांग जी आहे बारामाही बर्फाच्छादित आणि प्रमुख शिखरांसाठी ओळखली जाते. तिचं नाव आहे बृहत हिमालय. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे यासाठीचं. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15वा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात अधिनियमांचा अभिभावी प्रभाव असण्याचा उल्लेख आहे? तो माहितीचा अधिकार अधिनियम 2005 जारी करण्यात आलेला आहे. या कलमामध्ये कोणत्या अधिनियमांचा अधिभावी प्रभाव असण्याचा उल्लेख आहे? 4 पर्याय. कलम 24, 22, 25 आणि 23. तर बरोबर उत्तर पाहू शकता कलम 22 जे आहे हे माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या ज्या अधिनियमांचा अधिभावी प्रभाव असण्याचा उल्लेख हा कलम 22 मध्ये करण्यात आलेला आहे. 16वा प्रश्न. झहीर उद्दीन मुहम्मद हे खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाचे नाव होते? तर मुघल सम्राटाचं जे मुख्य नाव आहे झहीर उद्दीन मुहम्मद हे कोणत्या मुघल सम्राटाचं नाव होतं? 4 पर्याय आहेत पाहू शकता. अकबर आहे, बाबर, जहांगीर आणि हुमायून. तर बरोबर उत्तर आहे इतिहासावर आधारित या प्रश्नाचं बाबर याचं जे आहे खालीलपैकी मुघल सम्राट जे आहे बाबर यांचं जे नाव आहे झहीर उद्दीन मुहम्मद हे नाव होतं. पुढचा प्रश्न 17वा प्रश्न. कलकाप्रसाद महाराज हे भारतातील कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहे? कलकाप्रसाद महाराज हे भारतातील कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहे? 4 पर्याय. कुचिपुडी आहे, ओडिसी, मणिपुरी आणि कथ्थक. तर कथ्थक जे आहे बरोबर उत्तर आहे. कलकाप्रसाद महाराज हे शास्त्रीय नृत्य जे आहे कथ्थक या नृत्याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. 18वा प्रश्न. 24 जुलै 1985 रोजी हरचंद सिंग लोगोवाल यांच्यासोबत
पंजाब करारावर स्वाक्षरी करण्यात आली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते? 1985 मध्ये 24 जुलै 1985 मध्ये भारताचा जो करार झाला होता यांच्यासोबत झालेला हर्षन सिंग लोगोवाल यांच्यासोबत झालेला पंजाब करार ज्या स्वाक्षरी करण्यात आली त्यावेळेचे पंतप्रधान कोण होते? त्यांचं नाव काय होतं? पाहू शकता 4 पर्याय: चंद्रशेखर, इंद्रकुमार गुजराल, विश्वनाथ प्रताप सिंग आणि राजीव गांधी. बरोबर उत्तर आहे राजीव गांधी. हे उत्तर बरोबर आहे. 24 जुलै 1985 मध्ये जे पंतप्रधान होते तत्कालीन पंतप्रधान यांचं नाव होतं राजीव गांधी. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. 2011च्या जनगणनेनुसार नागालँड राज्यात खालीलपैकी कोणता धर्म सर्वात प्रभावी आहे? 2011ची जी जनगणना करण्यात आली यामध्ये नागालँड राज्याचे आहे यामध्ये कोणता धर्म सर्वात प्रभावी आहे? पर्याय ए आहे हिंदू, बी आहे बौद्ध, सी आहे मुस्लिम आणि डी आहे ख्रिश्चन. तर बरोबर उत्तर पाहू शकता पर्याय क्रमांक डी ख्रिश्चन बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार नागालँड राज्यात सगळ्यात प्रभावी धर्म ख्रिश्चन धर्म आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. वेलची टेकड्या किंवा एलामाला भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागात आहेत? या टेकड्यांची नावं आहेत वेलची टेकड्या किंवा त्यांना एलामाला असे सुद्धा म्हटले जाते. या खालीलपैकी भारताच्या कोणत्या भागात आहेत? 4 पर्याय: उत्तर भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारत आणि पूर्व भारत. तर पाहू शकता बरोबर उत्तर आहे दक्षिण भारत. इथे दक्षिण भारताच्या भागामध्ये वेलची टेकड्या किंवा एलामाला हे जे पर्वत आहेत हे भारताच्या दक्षिण भागामध्ये आहेत आढळले जातात. तर अशा पद्धतीने पाहू शकता 20 जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिले समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत. तर हे जे प्रश्न आहेत फक्त समाज कल्याण विभागासाठी नाही तर तुम्ही बाकीच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत TCS अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा चेक करू शकता. महत्त्वाचे असे प्रश्न आहेत कोणत्याही भरती परीक्षांतर्गत येऊ शकतात. तर यासाठीच पाहू शकता जे भरती परीक्षांची तयारी करण्यासाठी जे मॉक टेस्ट आहेत सराव प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवणे आवश्यक आहे. यासाठीच आम्ही DCC बँक भरतीची ऑनलाईन टेस्ट प्रश्नपत्रिका सुद्धा तयार केली आहे. आगामी पाहू शकता 700 जागांसाठीची विविध जिल्ह्यांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू असून परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच आम्ही तयार केली आहेत. 10 पूर्ण सराव प्रश्नपत्रिका तयार केली आहेत. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही सरळ मोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुमचे ज्या मॉक टेस्ट आहेत त्या सोडवू शकता. त्याचबरोबर येणारी BMC लिपिक कार्यकारी सहाय्यक भरती 5 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या भरतीसाठीची सुद्धा जी एक्झाम पॅटर्नवर आधारित लेटेस्ट पॅटर्ननुसार जी परीक्षाची आहे याच्या सराव प्रश्नपत्रिका अपडेट करण्यात आलेली आहेत. ॲप्लिकेशन डाउनलोड करून प्ले स्टोअरवरून तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर या भरती संदर्भात इतर काही शंका असल्यास महत्त्वाची माहिती पाहिजे आवश्यक असल्यास अपडेट मिळवण्यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.